मला एकच आवडतंय म्हणजे आता तिन्ही पिकं आहेत माझ्याकडे, तिन्ही आहेत 86-0-32च आवडतं आणि मला ते पीक दाखवतो आता सगळ्यांना आवडते. चला हे पेर भरतीमध्ये कमीत कमी बुडलं पाहिजे, तर ह्याला फुटणारी मुळं त्या उसाला पोचवतात. हे दोन मुद्दे. एक, हा पट्टा जाड पाहिजे, हा पट्टा ब्रॉड पाहिजे. जेवढा पट्टा ब्रॉड तेवढं ह्याचं डोळा ठोसार निघतो, जाडी निघते. ते पट्टा जर बारीक असला तर ती जाडी निघत नाही. दुसरं बोट फिरवायचं, बोटाला ते टचटचीत लागलं पाहिजे, फुगीरपणा लागला पाहिजे याचा, तर तो डोळा एक नंबर मध्ये पुन्हा तुम्हाला काम देतो. ह्याला आता काय काय खतं पडली? काय नाही, फक्त दोन मुद्दे. एक, हा पट्टा जाड पाहिजे, हा पट्टा ब्रॉड पाहिजे. जेवढा पट्टा ब्रॉड तेवढं ह्याचं डोळा ठोसार निघतो, जाडी निघते. ते पट्टा जर बारीक असला तर ती जाडी निघत नाही. दुसरं बोट फिरवायचं, बोटाला ते टचटचीत लागलं पाहिजे, फुगीरपणा लागला पाहिजे याचा, तर तो डोळा एक नंबर मध्ये पुन्हा तुम्हाला काम देतो. ह्याला आता काय काय खतं पडली? काय नाही, फक्त रुपये पडली. नत्राला एन काढायचा त्यातला, म्हणजे तुमचं 15 रुपये किलो पडला तो नत्र युरियातला. पोटॅश मध्ये 600 रुपयाला तुम्हाला 8 किलो मिळते. किती पोत आहे SSP चं? 550. कुठलं सिंगल सुपर फॉस्फेट मिळाला. 10 किलो 11 किलो कॅल्शियम मिळालं. ते देतो तुम्हाला काढून सगळं. ऊस बांधणी केलेली बरेच साहेब, काय न बांधता हवा जितकी साठेल आतल्यात तेवढी जाडी वाढते. हवा फिरली की जाडी कमी येते. रस्त्याकडे जाडी कमी असते, हवा जिथे खेळती तिथे जाडी कमी येते. कायम लक्षात ठेवा. म्हणून सगळीकडनं अशी इथून तिथून हवा फिरता का मान्यातल्या ती साठली पाहिजे. त्या खावा आज पण लागू पाहिजे. शेवटची पेर आहेत ना ती बुडली की तुमचं काम झालं. उसाला जाडी लागते चांगली. उसाला मुळे येतात, ते प्रत्येक उसाची सेपरेट मुळे येतात, त्याची द्यायची. आता कसं होते, गड्ड्याची मुळे ह्या सगळ्याला पोचतात, पण ती कांद्यांची मुळे नाही, त्याला जागाच नाही. त्याला स्वतःला त्याची आधार तरी होणार ना. आता तेवढं बुडलं की नाही की प्रत्येक उसाचं होय तेवढं बुडलं पाहिजे. 1500 बघा सगळी मुळे दिसतील तुम्हाला कडेला. अशी एवढी तरी माती लावायला ते तितके मूळ काय होतंय, मुळे त्याच्या उसाला पोचतात. जी जुनी मुळं असतात 3-4 महिन्याची ती काम करायचं बंद करतात आता, आणि नवीन मुलांची गरज असते बाकीच्या उसाला वाढ येते. नमस्कार, CL न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. या ठिकाणी आपण राजगोळी खुर्दमध्ये प्रत्यक्ष आम्ही प्लॉटची व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर सर. सर, आपण ओलम ॲग्रो कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ऊस पीक पाहणीसाठी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. काय वाटतंय की कितपत आपल्याला इथं उत्पादनाची हमी देता येईल, किंवा किती पिकामध्ये किती सुधारणा झालेल्या आहेत? यावर्षी आता पीक पाहणी ओलम कारखान्यामार्फत आता चालू आहे. त्याच्यामध्ये ऊसाची परिस्थिती अतिशय समाधानकारक आहे. साधारणतः 5 ते 6 महिन्यामध्ये 5.5 फुटापर्यंत आत्ता कांड्या 5.5, 6, 6.5पर्यंत कांड्या गेलेल्या आहेत, आणि जाडी पण बऱ्यापैकी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडींचं प्रमाण अत्यल्प आहे, रोगांचं प्रमाण कमी आहे, काही विशिष्ट व्हरायटी वगळता. त्यामुळे यावर्षी पीक परिस्थिती अतिशय समाधानकारक आहे असं म्हणता येईल. ऊसाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पादन यावर्षी शेतकऱ्याला मिळेल अशी खात्री वाटते. अच्छा, शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांच्या काय समस्या वगैरे काय होत्या, काय या संदर्भात काय माहिती? समस्या म्हणजे बऱ्याच सगळ्या ठिकाणी बघितलं असं दिसते की जे प्रॉपर खताचे डोस पडले पाहिजेत ते डोस या ठिकाणी पडलेले नाही आहेत. त्यामुळं जर ते व्यवस्थित डोस पडले तर अजून ह्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये चांगली वाढ होणार. कारण की आवश्यक जेवढी खत मात्रा आहे, जेवढी अन्नद्रव्याची मात्रा द्यायला पाहिजे तेवढी ह्या सगळ्या डोसमध्ये गेलेली नाही आहे. त्याच्यामध्ये पावसाचं जे प्रमाण जास्त होतं त्यामध्ये पण खताची मात्रा काही ठिकाणी चाललेली नाही आहे. तर जर शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये सुधारणा केली आणि योग्य तो डोस आमच्या कारखान्याच्या तज्ज्ञांच्या मार्फत घेतला आणि टाकला तर निश्चितपणे यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होईल उत्पादनामध्ये. सद्यस्थितीमध्ये जर बघायचं गेलं तर आधुनिकतेकडे शेतकरी वळताना दिसतोय. मग सध्याच्या परिस्थितीनुसार जर आपण बघायला गेलो तर काय सल्ला द्याल की शेतकऱ्यांना 1 डोळा पद्धत, 2 डोळे पद्धत, किंवा सुपर नर्सरी किंवा रोप लागण, काय अधिकतम चांगलं होईल? ह्या सगळ्याची डायरेक्ट तुलना करता येणार नाही. ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे अडचणीप्रमाणे निर्णय घ्यावा लागतो. असं प्रत्येक वेळी एकच क्रायटेरिया सगळीकडे लावता येत नाही. पण सुपर केन नर्सरीचे रिझल्ट अतिशय उत्तम आहे. त्याच्यात आपल्या भागामध्ये 12 महिने आपल्याला मिळतात. त्या ठिकाणी जर सुपर केन नर्सरी केली तर तब्बल 1 महिना आपल्याला जादा मिळतो. 2 कांड्या जरी आपल्याला एका महिन्यामागे जास्त मिळाल्या तरी 7 ते 8 टनानं उत्पादन शेतकऱ्यांचं सुपर केन नर्सरीनं वाढू शकतो. त्यामुळे 1 डोळा लागण ही सगळ्या पद्धती ज्याच्या त्या ठिकाणी योग्यच आहेत. त्यात ही चुकीची आणि ही बरोबर असं म्हणता येणार नाही. पण सुपर केन नर्सरीचा वापर शेतकऱ्यांनी केला
तर डोळ्याची किंमत हार्डली 8 आणे पडती आणि अतिशय चांगलं उत्पादन सुपर केअर नर्सरीला 8 ते 10 टनाने एकरी वाढू शकतो. गतवर्षीपासून हेमरस शुगर मार्फत एक चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे की रोपवाटिकांची डायरेक्ट करार करून त्या रोपवाटिकेमार्फत 1 महिना कालावधीची ही रोपं शेतकऱ्यांना अनुदान तत्वावरती देण्यात येत आहेत. यावर्षी मागील मुलाखतीच्या वेळेला सांगितलेलं आहे की आपण डबल प्रोडक्शनच्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावरती भर देत आहोत. याबाबत ऊस रोपवाटिकामार्फत जी रोपं पुरवली जातात त्या संदर्भात काय वाटते सर? एकच आहे की रोपवाटिका जे करतायत त्यांनी अतिशय चांगल्या गुणवत्तेचं बियाणं घेतलं पाहिजे, कारण जितकं बियाणं चांगल्या गुणवत्तेचं तितके त्या रोपाचे रिझल्ट चांगले मिळतात. कारण बियाणं जर खराब असेल तर पुढं शेतकऱ्यांनी किती प्रयत्न केला, किती खतं घातली तर ते रिझल्ट मिळत नाही. त्यामुळं रोपाची लागवड ही कायम फायदेशीर असते, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 महिना जादा मिळतो. वाढ 1 महिना जर जादा झाली तर नॅचरली 8 ते 10 टन उत्पादन त्यांचं वाढू शकतं. फक्त त्याला रोपाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी बंधूंनी गुणवत्ता पारखून मगच रोपं आपण तिथनं घ्यावी एवढी आपल्याला तर सगळ्यांना विनंती. हां बस 275 आता बरोबर आहे. 275 ग्रॅम त्यांना दाखवा. हे ऊसाचं वजन एका फुटाला 275 ग्रॅम भरलं. जर एक ऊस महिन्याला 1 फूट वाढला तर ॲव्हरेज 12 महिन्यामध्ये जरी 10 फूट वाढला तरी हा एक ऊस 2.5 किलोचा भरतो. म्हणजे ऊसाची जाडी ही ऊसाच्या वजनाला महत्त्वाची आहे. जर त्याचं परीघ गर्थ जी आहे आपण ही मोजतो ती ही जर आपली 4-4.5 इंच भरली तर 1 फुटाला जवळजवळ 250 ते 300 ग्रॅम वजन पडतं. एक ऊस 2-2-2.5 किलोचा होतो. 2.5 किलो ऊस झाला तर 12 महिन्यामध्ये आपल्याला 70 ते 80 टनावर पोचता येतं. आणि जाडी चांगली पाहिजे असेल तर ऊसाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची खतं मिळत आहेत का, सूक्ष्म अन्नद्रव्य मिळत आहेत का, आपण बॅलन्स खत मात्रा देतोय का, हे जर चेक केलं तर निश्चितपणे अशी जाडी वाढती. जाडी वाढली की वजन वाढतं आणि संख्या आणि वजन याचा गुणाकार म्हणजे ऊसाचं टनेज. एवढं केलं की 100% 12 महिन्यामध्ये आपण चांगल्यात चांगलं उत्पादन 70-80 टनापर्यंत मिळू शकतो.